निशी करमतंय ना ग तिकडे? हा, आणि खांडेकरांनी छान स्वागत केलं ना तुझं? अगं मम्मा, खूप छान वेलकम केलं त्यांनी. आणि घर नाही या, महाल म्हण, महाल. मजा येते म्हणजे सासूरवाडीत. आत्तू खूप छान वाटतं इथे. घर, माणसं, एव्हरीथिंग इज सो ब्युटिफुल. पण काय ग, कुणी काही बोललं का तुला तिकडे? नाही नाही, मला नाही काही, तारिणीला. हे खांडेकर ऑलमोस्ट तिला घरातनं बाहेर काढायला निघाले होते, पण थँक गॉड ती इरा आली आणि हिराने तिला थांबवून घेण्याचा हट्ट धरला. म्हणून कौशिकीताईंनी तिला थांबवलंय. मम्मा, जर तारिणी गेली असती तर माझं काय झालं असतं? बापरे, तिकडे गेल्या गेल्या एवढा तमाशा झाला? हो ना, मी खूप घाबरले होते माहितीये. म्हणजे तिला थांबवूही शकत नव्हते, नाहीतर खांडेकर सगळे मलाच बोलले असते आणि तिला जाऊही देऊ शकत नव्हते ना. बरं झालं एका अर्थी त्या तारिणीला तिची जागा दाखवली खांडेकरांनी. नाही पण निशी ऐक, सगळ्यांसमोर तू तिच्याशी नीटच वागायचं. हा हो, आणि जपूनही राहायचं तिच्यापासून. कारण लक्षात ठेव, तुझ्या आधी ती त्या घरात जाणार होती आणि हे तिच्या डोक्यात असणार आहे. त्याचा राग नक्की असणार. ती त्याच्यासाठी काहीतरी नक्की करायचा प्रयत्न करणार. गोड गोड बोलून सगळ्यांचं मन जिंकून घेईल, पण तू ते होऊ देऊ नकोस. कळलं? आतू, डोंट वरी, मी नीट लक्ष ठेवते तिच्यावर. ओके? ए ऐक ना, जावई बापू भेटले का ग तुला? काय बोलले? कुठे काय मम्मा, आल्यापासून तो भेटलाच नाहीये मला. वेलकम करायला सुद्धा नाही आला माहितीये. का? कुठे बाहेर गेले का? नाही ग, घरातच आहे, पण आलाच नाहीये तो मला भेटायला. काय करतोय काय माहित. बरं ठीक आहे, तू चिडू नकोस. तू जाऊन बोल त्यांच्याशी. अगं कसं आहे, सुखी संसारासाठी ना आपल्या. बाय मम्मा. बरं बाय. तू ना जायच्या आधी सगळं शिकवून जायचं ना तिला. अगं लेक आहे ती, सगळं समजायला नको? युवी, कुठे होता तू? कधीपासून तुझी वाट बघते. वेलकम करायला पण नाही आलास. सॉरी सॉरी, अगं मी इथेच रूम मध्येच होतो. माझ्या रूम मध्ये काय करत होता? काय नाही, एक दोन कामं होती थोडीशी, ती करत होतो. युवी, आय एम सो हॅपी. म्हणजे तुमचं सॉरी आपलं घर सो परफेक्ट. म्हणजे परफेक्ट इंटिरियर, परफेक्ट लाईट्स, एव्हरीथिंग इज सो परफेक्ट. आणि आपली रूम काय आपली रूम काय? कमाल, लग्नानंतर आपण ह्याच रूम मध्ये राहणार आहोत ना? हो. सो लग्नानंतर ना. आता कशाला? आता ती, अरे रूम क्लीन नाहीये, खूप घाण झाली आहे, कसं तरी वाटतं. नको आता, नको ना प्लीज. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.